चला तर मंडळी, माघी गणेश चतुर्थीनिमित्त आज आपण तिळाचे मोदक तयार करूया. अगदी झटपट आणि चविष्ट मोदक तयार होतात. त्यासाठी 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा रवा, 1 मोठा चमचा गरम केलेलं तूप घालून पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आता आपण मोदकाच्या सारणाची तयारी करूया. त्यासाठी 1 वाटी तीळ, 1 वाटी खोबरं, थोडासा सुकामेवा छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ, 1 वाटी गूळ घालून छान बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केलेलं तिळगुळाचं मिश्रण, भाजलेलं खोबरं, विलायची पूड घालून छान एकत्र करून घ्यायचं आहे. पीठसुद्धा छान भिजलेलं आहे. एक गोळा घ्यायचा आहे, मध्यम लाटून घ्यायचा आहे. 1.5 ते 2 चम्मच यामध्ये सारण घालायचं आणि अंगठा आणि मधल्या बोटाच्या साहाय्याने या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. कळ्या खालपर्यंत करायच्या आणि जवळजवळ करायच्या, त्यामुळे मोदक दिसायला सुंदर दिसतो. मोदकाच्या कळ्या तयार झाल्यानंतर मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते काढून टाकायचं आहे. इथे आपला छान असा मोदक तयार झाला आहे. इथे मी 4 ते 5 मोदक तयार केले आहेत. तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे. आता मोदक तळून घेऊया. मोदक तळताना हे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. इथे आपले मस्त खुसखुशीत तिळाचे मोदक तयार झाले आहेत. तुम्हीसुद्धा या माघी गणेश चतुर्थीला नक्की बनवा.